शहादा शहराच्या अल्पसंख्याक विकासासाठी 4,37,00,000 निधी परत जाणार नाही. नगराध्यक्ष अभिजित पाटील. शहादा शहराच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर झालेला 4,37,00,000 रुपयांचा निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही, असा ठाम विश्वास लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केला. आज संध्याकाळी शहादा नगरपालिका येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरवासियांच्या मनातील शंका दूर करत विकास कामे वेळेत पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले. नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर शहरात राजकीय मतभेदांमुळे विकास कामांवर परिणाम होईल का, निधी खर्च होईल की नाही, अशा अनेक शंका नागरिकांमध्ये निर्माण झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विश्वास देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की शहरासाठी आलेला निधी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करून विकास कामांना गती दिली जाईल. शहरात काही राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांचे नगरसेवक शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. सध्या या निधीच्या खर्चाबाबत नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत कामे करायची यावर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र कामे नगरपालिकेची असल्याने ती नगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना सकारात्मक उत्तरे देत नगराध्यक्षांनी उपलब्ध निधीचा 100% वापर करून शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असा विश्वास नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी व्यक्त केला. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. निवडणूक झाल्यापासून शहरांमध्ये ज्या प्रकारचा मॅन्डेट लोकांनी दिलाय, तर एक साहजिक संभ्रम लोकांमध्ये असा होता की शहराचा विकास होईल की नाही, राजकीय वादामध्ये जो निधी शासनाच्या माध्यमातून येतो तो खर्च होईल की नाही आणि शहराचा विकास होईल की नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये होते किंवा आहेत. ते प्रश्न दूर करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांना आश्वस्त करायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत शासनाचा आलेला निधी परत जाणार नाही. त्या उलट जास्तीत जास्त निधी शहरासाठी कसा येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. राजकीय मतभेद थोड्याफार प्रमाणात जरी असले तरी सर्वजण शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. येणाऱ्या काळामध्ये जो पण निधी असेल तो निश्चितपणाने वेळेत खर्च केला जाईल. शहरवासियांना कुठल्याही प्रकारचा त्याचा त्रास होणार नाही हे आश्वासन देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती. जे प्रश्न पत्रकारांनी विचारले त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही उत्तरं दिलेली आहेत. परंतु शहरवासियांना या निमित्ताने पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की जास्तीत जास्त कामं शहराची कशी होतील याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक असतील सगळेजण आम्ही कटिबद्ध आहोत. निधीचे किती पैसे होते? खास करून अल्पसंख्याक निधीचे 4,37,00,000 रुपये होते. तो निधी खर्च करत असताना तो नगरपालिका खर्च करेल की PWD खर्च करेल असा वाद सुरू आहे. नगरपालिकेच्या अखत्यारीतले काम असल्यामुळे आणि सक्षम डिपार्टमेंट बांधकाम विभाग नगरपालिकेकडे असल्यामुळे ते काम नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून व्हावं अशा प्रकारचा आग्रह आमचा आहे. आमच्यात थोडेफार मतभेद जरी असले तरी निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये तो संपूर्ण निधी आहे त्या जागेवर खर्च 100% आम्ही करणार. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.